छगन भुजबळ यांची अडचण आणखी वाढली। ईडीने केल्या 90 कोटींच्या 22 मालमत्ता सील। प्रसूती रजा आता 3 महिन्यांऐवजी 6 महिने मिळणार। पितृत्व रजा ही द्या। राज्यसभेत खासदार वंदना चव्हाण यांची मागणी। महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी इनायत हुर्जुक 8 महिन्यानंतर ही मोकाट। बलात्कार पीडितेची न्यायासाठी फरफट सुरूच। तब्बल 9 दिवसांनंतर सापडले महाड दुर्घटनेतल्या राजापूर बोरीवली बसचे अवशेष। एसटीची चेसी आणि सीट्स असलेला भाग बाहेर काढला, पण एसटीच्या तुकड्यांमध्ये मृतदेह सापडले नाहीत। नंदुरबारमध्ये महाडची पुनरावृत्ती होता होता टळली। पावसाच्या पाण्यात अडकलेल्या बसमधल्या प्रवाशांचे प्राण वाचले, पण हलगर्जीपणाने बस चालवल्याने चालक निलंबित। पुणे पोलीस आयुक्तांच्या नावाने 25 लाखांची लाच मागणारा पोलीस इन्स्पेक्टर धनंजय धुमाळ निलंबित। आयबीएन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। नागपुरात गोशाळेतच गायींचा छळ। कुही गावाजवळ 150 गायींपैकी 42 गायी आजारी। चाऱ्याचा प्रश्नही गंभीर। यमुना नदीपात्राचं नुकसान केल्याचा ठपका ठेवणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादावर श्री श्री रविशंकर भडकले। लवाद आंधळ असल्याची टीका करत सोडला संयम। दिल्लीच्या रस्त्यावर माणुसकी मेली। अपघातग्रस्त माणसाचा मदतीविना झाला मृत्यू, तर मुंबईकरांनी संवेदनशीलता जपत आत्महत्या करणाऱ्या महिलेला वाचवलं। आणि तिरंदाजीमध्येही भारताच्या पदरी निराशा। बोंबायला देवी आणि दीपिका कुमारीचं आव्हान संपुष्टात।